नमस्कार. गोदागिरी फार्मच्या मधमाशी पालन विभागामध्ये आपलं स्वागत. तर आज तुम्हाला मी दाखवतोय की एका शेतकऱ्याला टरबूज पिकाच्या परागीभवनासाठी मधमाशाची पेटी ही भाड्याने आम्ही दिली होती. 15 दिवस काम केल्यानंतर त्याने काल रात्री ती पेटी आणून दिली आणि तो मधमाशांनी 15 दिवस त्याच्या टरबूजाच्या वाढीमध्ये अतिशय उत्तम काम त्याने तो म्हणाला की केलं आणि तर सेटिंगसुद्धा चांगलं झालं. परंतु पेटी जेव्हा रात्री आणून दिली त्यावेळेस आम्ही ती चेक केली, त्यावेळेस असं आढळलं की भरपूर प्रमाणात मधमाशा या पेटीमध्येच येऊन पडून मेलेल्या आहेत. आणि चौकशी केली असता शेतकऱ्याने सांगितलं की मी तर कोणता कीटकनाशक स्प्रे घेतला नाही माझ्या टरबूजाच्या बागेमध्ये, परंतु माझ्या टरबूजाच्या बागेशेजारी तुरीचा प्लॉट होता आणि तुरीच्या प्लॉटमध्ये भरपूर फुलं आलेले होते आणि त्यामध्ये तो म्हटला की शक्यता असू शकते की त्या शेतकऱ्याने तुरीच्या प्लॉटवरच्या शेतकऱ्याने कीटकनाशकाचा स्प्रे घेतला असावा आणि त्यामुळे या मधमाशा मेल्या. आता ही जी घटना घडली यात चूक कोणाची असं ठरवता येत नाही, कारण ज्या शेतकऱ्याने टरबूजासाठी नेलं त्यांनी काही कीटकनाशक स्प्रे केला नाही आणि मधमाशी पालकाने पेटी देताना सुद्धा त्याला चेक करून दिली होती की पूर्णपणे माशा या व्यवस्थित होत्या. आता प्रॉब्लेम असा येतो की चूक कोणाची धरायची, कारण आता जो शेतकरी पेटी घेऊन जातो ही त्याची जबाबदारी आहे की त्याने मधमाशाच्या पेट्याची काळजी तर घेतलीच पाहिजे, परंतु आसपासचे 3 किलोमीटरचे जे शेतकरी आहेत त्यांनासुद्धा त्यांनी निरोप दिला पाहिजे किंवा गावाच्या ग्रुपमध्ये निरोप दिला पाहिजे की माझ्या टरबूजाच्या वाढीमध्ये 15 दिवस मी पेटी ठेवणार आहे आणि या काळामध्ये शक्यतो कोणीही शेतकऱ्याने कीटकनाशक बायोलॉजिकल असेल केमिकल असेल असा कोणत्याही प्रकारचा स्प्रे घेऊ नये. स्प्रे घ्यायचाच असेल तर रात्री घ्यावा, अंधार पडल्यानंतर किंवा सकाळी घ्यावं, कारण मधमाशा ह्या कोणत्याही पिकाला फुलं आलेले असतील त्या फुलावर त्या काम करतात, कारण त्यांचं अन्न हे फुलातूनच त्यांना मिळतं. त्यामुळे आपल्या प्रत्येक शेतकऱ्याची ही जबाबदारी आहे की मधमाशी जर संपली तर आपली शेती जो संपणार आहे आणि शेती जर संपली तर या पृथ्वीवर माणसं राहणार नाहीत. त्यामुळे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की मधमाशा ह्या आपल्या शेतीवर काम करत असताना फुलं असताना कोणत्याही प्रकारचं कीटकनाशक आपण मारू नये. धन्यवाद.